पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। थकली असशील ना? असणारच। आनंदी, प्रत्येकाने माझ्याकडून काहीतरी मागून घेतलं, पण तू एकटीच आहेस जिने माझ्याकडून काहीच मागितलं नाही। अगदी तुझी या घरातली पहिली दिवाळी असतानाही। पण मला हा रंग तुझ्यावर खूप छान दिसेल आनंदी। राघव हळूहळू हिच्यात अडकत चाललाय। बहुतेक या घरातली ही माझी शेवटची दिवाळी असेल।
आज दिवाळीची पहिली पहाट. अजून सगळेच झोपलेत. ह्यावेळी तर गावात सगळ्यांचं आवरलेलं असतं. मुंबईत नसतील का असं करत, की आपल्याच घरात करत नसतील? असं असेल तर ह्या वर्षापासून सगळ्यांनी करायला हवं. सगळ्यांना उठवतो. अहो, उठा ना. आज दिवाळी पहाट आहे. पहाटच तर आहे, उठायची काय गरज आहे? तू पण ये. अहो, आई, आज दिवाळी पहाट आहे. माझं सगळं आवरून झालं. पणत्या लावल्या, रांगोळी काढली, आकाशकंदील लावला. उठा ना, एकत्र बसून फराळ करूयात. आई, 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 उठा ना. आई, दिवाळी. चिंगी, चिंगी, तुला माहिती आज काय? दिवाळी पहाट. मी मोठी रांगोळी काढली आणि तुला माहिती अजून काय केलंय मी? आपण बनवलेला आकाशकंदील पण लावलाय. हे आपण केलेला फराळ नाही का खायचा तुला? चला, गुणी मुलगी आहे. उठा उठा उठा. चिंगी, उठ बाळा. आनंदी. हा, 5 minutes. चिंगी, चिंगी बाळा.
अहो रमाताई, आनंदी, या घरातली तुझी पहिली दिवाळी आहे ना लग्नानंतरची. तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी. रमाताई, फ्रेम मध्ये असताना साडी का बदलली आता कळेल ना सगळ्यांना. तुला म्हणून सांगते, गेल्या 6 वर्षांचा अनुभव आहे माझा. दर दिवाळीला मी अशी छान नटते सजते, पण यांना मात्र मी फोटोतलीच दिसते. तू नको टेन्शन घेऊ आणि मला माझी दिवाळी छान एन्जॉय करू दे. काय ग, दिवाळीच्या पहाटेला तुझा असा चेहरा का पडलाय? रमाताई बघा ना, लग्नानंतरची माझी पहिली दिवाळी. मला वाटलं सगळे उठतील, तयार होतील, पण असं काहीच झालं नाही. कारेट फोडतील, एकत्र फराळ करतील, पण बघा सगळेजण झोपलेत अजूनही. इतर दिवसांचं ठीक आहे, पण सणासुदीला उठायला हवं की नाही? हे बघ आनंदी, हे सगळ्यांना उठव बर का, नाहीतर 9-9 वाजेपर्यंत झोपून राहतील सगळे. हो मी केला प्रयत्न. प्रयत्न केला म्हणजे काय केलं? हाका मारले असतील ना फक्त. हो, मग अजून काय करणार मी? आता यांना उठवायला सुद्धा तुला माझीच गरज लागते बघ. कसा करणार आहे तू संसार, मला काही कळत नाहीये. ठीक आहे, जा पणती आण. पण ती कशाला? हा आण म्हणते ना. रमाताई काय? समोर धर पणती. रमाताई काय करताय? काय झालं देवा? फटाका काय घरात फोडला कोणी? आनंदी, काय ग? एकदम कानाजवळ फटाका फुटल्याचा आवाज आला. ते नाही. शुभ दीपावली सगळ्यांना, शुभ दीपावली. उठा उठा, सकाळ झाली, पहिल्या आंघोळीची वेळ झाली. चला लवकर उठा. चिंगे उठ लवकर. राघव, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. साडी? हो साडी. अहो मग सणासुदीला ड्रेस कसा घालणार? साडीच नेसायला हवी ना. तसं नाही म्हणत मी. मग काय झालं? अगं, ते काय? काही नाही. ठीक आहे. आनंदी, हा मगाशी तुम्हाला उठवायला आली होती का? मला स्वप्न पडलं असेल. काय स्वप्नात आले की काय मी तुमच्या? नाही नाही नाही, तू तयार नाही झाली अजून. ते झाली ना मी तयार. नाही अगं, मी अजून काय करायला हवं? शुभ दीपावली. तू का आली? म्हणजे नाही म्हणजे सकाळी सकाळी कशी काय? तुला आनंदी म्हणाली होती ना तुझ्या घरची दिवाळी साजरी करून ये म्हणून, आणि म्हणून तुला फराळ पण दिलेला होता ना. हा मग? हा मग अरे काय झालं, यांना सकाळी सकाळी ऑफिसला जावं लागलं. सकाळी सकाळी एवढ्या, ते पण दिवाळीला. अरे काहीतरी अनाउन्समेंट होती ऑफिसमध्ये, म्हणून मग यांना फराळ बरोबर दिला आणि पाठवलं. आणि मग मी घरात एकटी बसून कुठे दिवाळी साजरी करणार दादा, म्हणून मग आलं इथे. आणि हे काय, तू का तयार झाला नाहीयेस?
आंघोळीला चाललोच होतो. चिंगी चिंगी, ए बाळा, दिवाळी पहाट आहे, चल ये आवरून घे. मी पण आंघोळ करून घेतो पण. कुठे? आंघोळीला. दादा, लग्नानंतरची तुझी पहिली दिवाळी आहे ना? मला माहिती आहे, मग काय झालं? मग आज बायकोच्या हातून आंघोळ करून घ्यायची असते. बाहेर जा, तोंड धुवा, दात घासा. किती वैताग आहे रे देवा, रे देवा देवा. आय. अरे कुठे दरवाजा आहे? काय झालं? आई, हा बघ ना, बायकोच्या हातून फटाके हा फटाके लावून घेत नाहीये अंगाला. अंगाला फटाके कशाला लावून घे ग? तू नवऱ्याला उठणं लावून झालीस ना, का फटाके सोडून आलीस? तुझं काही सांगता येत नाही. नाही, उठणं लावलंय. ए राजा, ए सोन्या, ए बाई, आज नवऱ्याला चांगलं उठणं लाव, तेल लाव आणि तुझ्या हाताने आंघोळ घाल त्याला. जा जा. हो. जा जा, तयारी कर. आई, तुमच्यासाठी पण गरम पाणी काढून ठेवलंय, आंघोळ करून घ्या. हा, करू का आंघोळ? दिवाळी पहाट आहे ना आज. बर, करते करते. काय ग आई, चल आवरून घे लवकर, मस्तपैकी फराळ करू आपण. हा आई, अगं किती आळस भरलाय तुझ्या, जा ना आवर. हा, कळलं का? तुम्हाला सुद्धा शुभ दीपावली.